जंगल हे जीवनस्पंदन आहे. इथे प्रत्येकाची जगण्याची उर्मी अत्यंत प्रबळ असते. इथल्या जीवनसाखळीच्या पायऱ्या आपल्याला चकित करतात. हरणांमधलं सांबर हरिण ही एक धडधाकट स्पिशीज आहे. नराची शिंग चांगली मोठी आणि टणक असतात. यांचा उपयोग म्हणजे कुटुंबाचं संरक्षण आणि शत्रूवर हल्ला, कारण मादीला शिंग नसतात. मध्य भारतात हवामान उष्ण आणि कोरडं असतं, त्यामुळे इथली जंगलं ही पानगळतीची जंगलं आहेत. चितळ आणि बगळा यांच्यातली मैत्री म्हणजे जंगलातल्या सहजीवनाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. ते खात असताना बगळ्याला त्याचं खाद्य मिळतं, मग चितळाच्या पाठीवर बसून बगळा त्याच्या स्किनची सगळी साफसफाई करतो. हा आत्ता नुसता बसला आहे, पण हा आहे ॲक्च्युली खुंखार शिकारी. वाघसुद्धा यांच्यापासून थोडा लांब लांबच राहतो. हे कळपाने शिकार करतात आणि त्यांचा शिट्टीसारखा आवाज संपूर्ण जंगलभर घुमत असतो. हा एकटाच कळपापासून दूर झालेला वाटतोय. पायाला लागलंय, लंगडतोय. जंगलातले पशुपक्षी सहसा आपल्या राहण्याच्या आणि खाण्याच्या जागा बदलत नाहीत. जंगलातल्या पाणवठ्यावर हमखास दिसणारे हे एकाच कुळातले भाऊबंद. पाईड किंगफिशर ही अशी एकमेव खंड्याची जात आहे की जी हॉवरिंग करून भक्ष्य पकडते. हा आवाज खूप लांबवरून ऐकू येतो. हा आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी, हरियाल किंवा हरोळी. आता निष्पर्ण झाडावर बसल्या म्हणून दिसतोय, नाही तर घनदाट झाडीत हिरव्या पानांमध्ये तर अजिबातच दिसत नाही. जंगलातली प्रत्येक सफारी आपलं अनुभव विश्व समृद्ध करते.